नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 4.2 टू सर विथ लव यातील ब्रेनस्टॉर्मिंग A2 जो प्लॉटवर आधारित जे प्रश्न आहेत, कथानकावर आधारित प्रश्न ते ब्रेनस्टॉर्मिंग A2मध्ये आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. यातील पहिली ॲक्टिव्हिटी आहे अरेंज द इन्सिडेंट्स इन करेक्ट सिक्वेन्स ॲज पर देअर अकरन्स इन द एक्स्ट्रॅक्ट. की खाली जम्बल्ड ऑर्डरचे सेंटेन्सेस दिलेले आहेत, म्हणजे इकडे तिकडे म्हणजे इतरत्र झालेले जे सेंटेन्सेस आहेत, जे वाक्य आहेत ते दिलेले आहेत. त्याचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे की जशा त्या घटना या एक्स्ट्रॅक्टमध्ये घडल्या त्याप्रमाणे आपल्याला त्याचा क्रम लावायचा आहे. तर त्या क्रम लावण्याच्या अगोदर ज्या घटना दिलेल्या आहेत त्या आपण एकदा वाचून घेऊयात. ए. डेनहॅम वॉज आउटविटेड बाय मिस फिलिप्स. बी. द हेड ऑफ द स्कूल क्लोज्ड द प्रोसिडिंग्स. सी. डेनहॅम asserted that PT periods were a waste of time. D. The slips were folded and placed in a hat. E. Ferdman was as usual a trump card. F. Denham called out the names of the representatives. And G. Students' Council was held every year on November 15th. आता हे झालेलं आहे, हे दिलेले आहेत आपल्याला. आता यामध्ये जी घटना पहिले घडली ती आपण लिहूयात आणि त्याच्यानुसार क्रमाक्रमाने घडणाऱ्या घटना लिहूयात. तर या सर्व वरील घटनांमध्ये जी सर्वात पहिले घडलेली घटना आहे ती आहे स्टुडंट्स काउन्सिल वॉज हेल्ड एव्हरी इयर ऑन नोव्हेंबर 15th. की नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेला प्रत्येक वर्षी स्टुडंट काउन्सिल ही पार पाडायची किंवा पार पाडली जायची. दुसरी जी घटना घडलेली आहे या दिलेल्या घटनांमध्ये ती आहे डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्स. की डेनहॅमने तिथल्या प्रतिनिधींची नावं पुकारली, त्यांच्या नावाचा पुकारा केला. तिसरी घटना घडलेली आहे फर्डमॅन वॉज ॲज युज्युअल अ ट्रम्प कार्ड. की फर्डमॅन एक हुकमी एक्का होता. ही तिसरी घटना. चौथी घटना आहे द स्लिप्स वेअर फोल्डेड अँड प्लेस्ड इन अ हॅट. की स्लिप फोल्ड करून त्या हॅटमध्ये ठेवण्यात आल्या. पाचवी घटना याच्यानंतरची डेनहॅम असर्टेड दॅट PT पिरियड्स वेअर अ वेस्ट ऑफ टाईम. की डेनहॅमनं असं विधान केलं की PT पिरियड्स म्हणजे वेळेचा दुरुपयोग किंवा वेळ वाया घालवणे होय. त्यानंतर सहावी घटना घडलेली आहे डेनहॅम वॉज आउटविटेड बाय मिस फिलिप्स. की डेनहॅमच्या वाक्याला जबरदस्त उत्तर देण्याचं काम हे फिलिप्सकडून केलं गेलं. त्यांच्या युक्तीवर प्रतियुक्ती किंवा वादावर प्रतिवाद ह्या मिस फिलिप्सने केलेला आहे. आणि सातवी आणि शेवटची घटना जी घडलेली आहे ती आहे द हेड ऑफ द स्कूल क्लोज द प्रोसिडिंग्स. की शाळेचे जे हेड होते, जे हेडमास्टर होते, त्यांनी ही सर्व प्रक्रिया बंद केली, थांबवली किंवा पार पाडली, संपन्न केली. हे सातवं सेंटेन्स सिक्वेन्स वाईज आहे. यामधील दुसरी ॲक्टिव्हिटी आहे डिस्क्राइब्ड इन ब्रीफ द पर्पज ऑफ ऑर्गनायझिंग द हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ स्टुडंट्स काउन्सिल. की आपल्याला संक्षिप्तपणे ही जी अर्धवार्षिक रिपोर्ट प्रोग्राम आहे हा स्टुडंट काउन्सिलचा, हे ऑर्गनाईज करण्यामागचा जो हेतू आहे तो संक्षिप्त स्वरूपात आपल्याला मांडायचा आहे. याचं उत्तर बघूयात. याचं उत्तर आहे रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ ईच क्लास वुड रिपोर्ट ड्युरिंग हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ स्टुडंट्स काउन्सिल. दे वुड फोकस लाईट ऑन studies and achievements that they have done after
Easter. For each subject, the representative was chosen. First, all classes had to complete their reports. After that, a panel of teachers would be invited on the stage to answer based on the reports. The focus had been given on their understanding rather than their expectation of learning. This was the overall scenario or intention or purpose of half yearly report program of Students Council. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे राईट इन युअर वर्ड्स द एंटायर हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ स्टुडंट्स काउन्सिल. की विद्यार्थ्यांचा जो हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम होता स्टुडंट काउन्सिलचा तो तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचा आहे. तर याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल की एव्हरी इयर ऑन November 15th द हाफ इयरली रिपोर्ट of the Students' Council held in Greenslade School. That day was very important for them all. Everybody excited, including students and teachers. On that day, there was no assembly. The children arrived smartly dressed and polished. Everybody has been given a part of role to play. At 10 a.m., everyone gathered into the auditorium and sat. Mr. Florian was the head of the school, seated on chair. Mr. Florian addressed the school. He focused on aims and policies of the school and expected better from the students. One after each class gave their representation. A panel of teachers were there to answer any question regarding the report submitted by the class. Now it was time for Braithwaite's class to present. Miss Joseph focused on interdependency of mankind, Potter on in field of math, Miss Peg and Jackson on geography, and Miss Dare and Fernman discussed on physiology. Fernman steal the show. Miss Dodd reports on history and Miss Joseph on domestic science. Denham intervened by expressing view on PT and game, its necessity. Mr. Weston, Mrs. Dale Evans and Miss Phillips are chosen at random to answer students' questions. Miss Phillips defends the practice and outwitted Denham. The head of the school was satisfied with the progress of students, and Braithwaite was immensely satisfied with the achievement of his class, which was fruitful. त्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी आहे डिस्क्राईब द क्वेश्चन आन्सर सेशन दॅट टूक प्लेस ॲट द एंड ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आणि त्याचं उत्तर The questions were mostly from the two top classes, probably because the young children were either too timid or too uniform to formulate their questions. The teachers had no briefing and were often caught out stammering in their indecision. Miss Euphemia, to whom everybody considered freely brainless, proved to be the coolest and best informed of the three. She dealt with questions put to her with candor and authority, and would often intervene skillfully to assist one of
the others without causing embarrassment. Mr. Weston was answered ridiculously on Denham and Furman's argument. Hearing question answers session, Denham raised the question of PT and exercises, to which the Miss Joseph outwitted. यानंतर 5वी ॲक्टिव्हिटी आहे, डिस्क्राईब द डिस्कशन दॅट टूक प्लेस बिटवीन मिस फिलिप्स अँड डेनहॅम. याचं उत्तर असं लिहिता येईल, डेनहॅम रेज द क्वेश्चन दॅट द PT अँड एक्सरसाइजेस वेअर वेस्ट ऑफ टाईम अँड क्वेश्चन ऑन इट्स नेसेसिटी. He insisted that such exercises were only advantageous if practiced daily. PT twice weekly for 20 minutes was a waste of time. On that, Miss Phillips explained the importance of suitability of PT and exercise in study and in timetable, that every student will get benefited of it. She told that he is lucky or fortunate to be a physically healthy or physically fit, but what about the rest? And exercise of the mind and body is important, though he liked it or not, but it was a part of training, she asserted. She had outwitted the Denham in a successful way. की तिने आपल्या बोलण्यामुळे त्याचा जो दावा होता तो दावा खोडून काढला आणि आपलं म्हणणं सिद्ध केलं. तर ही होती ॲक्टिव्हिटी A2 टू सर्व विथ लवमधली, ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये प्लॉटवर कथानकावर आधारित प्रश्न आणि कृती आपण यशस्वीरित्या सोडवल्या. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्स सदैव तुमच्यासाठी खुला आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.